गोपाल कृष्ण भगवान हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे। तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे। हम कहेंगे, हम तो राधे श्याम कहें, हम तो सीताराम कहेंगे। राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम कहेंगे। हम तो राधे श्याम कहें, हम तो सीताराम कहें। राधे श्याम सीताराम राधे श्याम सीताराम कहे। गोपाल कृष्ण भगवान। स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति
पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दन देवकी परमानन्दम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश गोविन्दाय नमो नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरभेद्यं योगिभिर्ध्यानगम् भ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनवीर्यं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः तस्मै श्रीगुरवे जानकी जीवनस्मरण महारुद्र हनुमान की समर्थ रामदास स्वामी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज अथ कलिकिलिमिषापहारिणी हारिणी तापत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु सद्गुरुनाथ। भगवान गोपाळ कृष्णाच्या चरणकमलाच्या ठिकाणी सर्व चित्तवृत्ती ज्याने समर्पित केलेल्या आहेत अशा राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी म्हणून ज्या अनंत कथा आचार्य शुकदेव भगवत प्रेरणेने सांगायला लागलेले आहेत त्यामध्ये आपण काल उत्तानपाद नावाच्या राजाचं चरित्र पाहत असताना ध्रुव चरित्र पाहिलं। ध्रुवाच्या वंशामध्ये राजा पृथू कसा निर्माण झाला अवतीर्ण झाला त्याचं कथा आपण काल ऐकलेली आहे। हा पृथू राजा राज्यकारभार करायला लागला। परमेश्वराचा एक अंशावतार असल्यामुळे मुळात अत्यंत सात्विक आणि फार मोठ्या मनाचा किंवा सर्वे सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पण राजाच्या लक्षात आलं की बरेच वर्ष झाले यथायोग्य पाऊस पडत नाही आणि त्यामुळे पृथ्वीवर अन्नधान्याची कमतरता आहे, उणीव आहे. पुष्कळ लोक असे आहेत की अर्धपोटी आहेत, काही लोक उपाशी राहतात. याचं काय कारण आहे? विद्वान लोकांना त्यांनी बोलवून विचारपूस केली. म्हणाले, राजा खरं सांगायचं म्हणजे असं आहे, यथा राजा तथा प्रजा. आपल्या आधीचा जो वेल नावाचा राजा होता, अतिशय दुष्ट, क्रूर, अधार्मिक असा होता. त्यामुळे त्यांनी कधीही ईश्वराची आराधना केली नाही आणि त्याच प्रकारचे संस्कार प्रजेवर व्हायला लागले. प्रजा ही निधार्मिक, अधार्मिक व्हायला लागलेली आहे. आणि माणसाच्या पाठीमागे काहीतरी उपासनेचे सामर्थ्य असल्याशिवाय, समर्थ काय म्हणाले, उपासनेचा महदाश्रयो उपासने वीण निराश्रयो उदंड केला तरी जयो प्राप्त नाही. मी माझ्या कर्तृत्वाने पुढे जाईल असं कितीही संकल्पना करत राहिला मनुष्य एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाहीत. त्याचं कर्तृत्व एका पिढीपर्यंत चालेल, पण दुसऱ्या पिढीमध्ये त्याचं सगळं फळ दुसऱ्या पिढीला भोगावं लागेल. उपासनेचा महदाश्रय, ज्याच्या मागे काहीतरी उपासना असावी. मग कोणताही राम कृष्ण दत्त आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणे जीवा सुख नो हे, तेणे विणे जीवा सुख नो हे, तेणे विणे जीवा सुख नो हे, सुख नो हे, सुख नो. आपुला तो एक देव करून यावा. जो असेल तो मानला, त्याची उपासना पाठीमागे असावी. त्या उपासनेचं सामर्थ्य माणसाच्या मागे येतं. पण या वेल नावाच्या राजाने अनेक वर्ष काय आमरणपर्यंत काही स्वतःच सुधारणा करून घेतली नाही. माझ्याशिवाय कोणाला काही समजतच नाही असा त्याचा भाव होता. त्या काळात एकच वेण होता. आता गावोगावी किती वेण असतील नाही का. त्यामुळे आपण पाहतो की अर्धा पावसाळा गेला तरी पाऊस पडत नाही. त्याला दोष ठेवण्याचं काही कारण आहे का? मग राजा आता काय करायला पाहिजे? तर म्हणाले, राजा पृथ्वी मातेला प्रसन्न कर, यज्ञ यागादी कर्म कर. काय आहे की यज्ञाच्या द्वाराने पंचमहाभूतांना आपण तृप्त करत असतो. त्याचा अर्थ समजत नाही आपल्याला, पण पंचमहाभूतांना तृप्त करणारा हा यज्ञ आहे. यज्ञच केले नाहीत राजाने. काहीतरी साधना कर. राजाने यज्ञ या करून पाहिला, अनुष्ठान करून पाहिले, तपश्चर्या करून पाहिले. पृथ्वी माता प्रसन्न होईना. पाऊस पडला तरी अन्नकण पोटातून बाहेर येईनात. शेवटी मात्र राजाने एक मोठं अनुष्ठान केलं पृथ्वी मातेला प्रसन्न करण्यासाठी. पृथ्वी माता प्रसन्न होत नाही. छिन्न विच्छिन्न करण्याचा संकल्प केला की वसुने त्वाम वदिष्यामि. बस, मी माता म्हणून तुझे खूप या आतापर्यंत प्रार्थना केली, स्तुती पाठ केले, पण तुला आमची दया आली नाही. अगं तू माता आहेस. माता या शब्दाचा अर्थ काय की कुपुत्रोज आहेत. अपराधी जीव जन्माला येतील, ते अपराध करत राहतील, पण तू माता आहे ना, तर तू आम्हाला धारण करायला पाहिजे. धरणी लोकधारिणी, लोकांना धारण करते म्हणून तुझं नाव धरणी असे आहे. तर तू जर उपाशी मारत असशील तर मग तुला मी राजा आहे. प्रजेचं परिपालन करणं हे माझं परमकर्तव्य आहे. त्यासाठी तुला वाटेल ती शिक्षा देण्याची माझी तयारी आहे. सेवकांना सांगितलं, दृढम स्यंदनमादाय, माझा चांगला भरभक्कम असा चाकाचा रथ घेऊन या. आज या वसुधे कुठपर्यंत पळाली तरी मी तिला छिन्न विच्छिन्न करून टाकेन. राजाला राग आला आणि राजा रथावर बसला. सगळे शस्त्रास्त्र बरोबर घेतले आणि पृथ्वी माता भयकंपित झाली. तिने प्रतिकात्मक असं गायीचं रूप धारण केलं. का? कोणताही क्षत्रिय राजा त्या काळचा गायीला मारत नसे. तिने गायीचं रूप धारण केलं आणि पळायला लागली. राजाच्या लक्षात आलं की ही अगदी धवल शुभ्र गाय ज्या अर्थी माझ्या समोरून पळायला लागली, ही पृथ्वीचं रूप असलं पाहिजे.
मग तिला मारायचं तर नाही, पण तिचा वेग विद्ध करून टाकायचा. म्हणून त्या राजाने आपल्या धनुष्यातून बाण असे सोडायचे की तिला पुढे जाता येऊ नये. इकडे निघाली तर इकडून बाण समोर आला पाहिजे, तिकडून निघाली तर तिकडून समोर आला पाहिजे. अहो, पूर्वीच्या काळी शब्दवेधी लोक होते, शब्दाप्रमाणे बाण मारायचे. आता विंचू निघतो, आम्ही खेटर मारवतो तो इकडे जातो, इकडे. अगदी बरोबर गाईला तर बाण लागला नाही पाहिजे आणि तिचा मार्ग तर विद्ध झाला पाहिजे. शेवटी भयकंपित झाली ती धरणी. राजा, काय पाहिजे तुला, तू का मला त्रास देतो? म्हणाले, तुला एकच विनंती आहे, माझ्या एकट्यासाठी काही तुला मागणार नाही, पण सर्वेपि सुखिनः सन्तु, काले वर्षतु पर्जन्यः, पृथ्वी सस्यशालिनी, एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. राजा, ज्या दुष्टांनी अतिशय दुष्टपणाने इथे वागायला सुरुवात केली त्यांना कशाला धष्टपुष्ट करायचं? तुझं ठीक आहे, पण माझी प्रजा आहे ना, मी त्यांना मार्गदर्शन करील, योग्य तो मार्गाचा अवलंब करायला लावेल, माझ्या हातात सत्ता आहे, तेवढं मी करू शकतो, पण तू मात्र या सर्वांचं भरण पोषण चांगल्या रीतीनं झालं पाहिजे. आणि मग असं म्हणतात की जे जे पदार्थ पृथ्वी मातेनं पोटात घेतले होते ते सगळे राजा पृथ्वीला समर्पित केले, प्रसाद रूपाने. काय राजे होते पूर्वीचे, की प्रजाहित दक्षच असायचे. ती आजचं काही बोलायचं नाही, परंतु आपल्या भारतात ठेवता येत नाही म्हणून अन्य ठिकाणी ठेवतात संपत्ती, आणि ती परत आणणाऱ्याला काठीने बदाळूनही काढतात आजचे राजे. पण त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, कारण आपल्याला पुराण सांगायचं आहे. हे बोलल्यावर लक्षात येतं. आनंद वाटला राजाला. पुन्हा अनेक यज्ञ करायला प्रारंभ केला की माझ्या पूर्वजांनी यज्ञ काही केले नाही, म्हणजे वेल नावाच्या राजाने यज्ञ केलेला नाही आहे. आमच्या पृथु नावाच्या राजाने किती यज्ञ केले? 99 राजसूय यज्ञ पूर्ण झाले, आणि आज 100व्या यज्ञाला त्याने प्रारंभ केला. एक असा समज आहे की ज्या राजाचे 100 हयमेध किंवा राजसूय यज्ञ पूर्ण होतात त्या राजाला इंद्राचं सिंहासन मिळतं. देवराज इंद्राला समजलं, कोणाकडून समजलं असेल ते आपल्या लक्षात आहे, जिथे वाटेल तिथे जाऊन पोहोचतात. मला आश्चर्य वाटतं, ब्रह्मचर्य असून त्यांची वंशपरंपरा अजून चालू आहे. ब्रह्मचर्य असं किती नारद गावोगावी आहेत, इकडे काय चाललं तिकडे सांगायचं, तिकडे काय चाललं इकडे सांग, किती नारदाची संख्या आहे. हे तिथे जाऊन पोहोचले, त्यांनी इंद्राला सांगितलं, आणि इंद्र एकदम घाबरला. म्हटलं आता काय करायला पाहिजे, याचा जर 100वा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला तर माझं आसन, काय आसनावर प्रेम असतं, आणि मग आसनाला सांभाळण्यासाठी लोक किती खालच्या दर्जाचा विचार करतात. काय करावं? इंद्राने वेषांतर केलं आणि यज्ञ पशु पळवून नेला. अश्व, तो शामकिरण नावाचा घोडा असतो, पळवून नेला. तो अत्री नावाचे आचार्य होते, त्यांनी सांगितलं की राजा, यज्ञामध्ये विघ्न आलं, आपल्याला स्वाहाकार करता येणार नाही का? यज्ञ पशु नाही समोर. त्याचा शोध लाव. राजाने खूप दूध पाठवले, कुठे गेला काय गेला, त्यांनी गुरुला पाय धरले, महाराज कोणी नेला असेल तुम्ही सांगा ना मला, काय प्रश्न कुंडली मांडला, तुम्हाला काय समजत नाही? भूतम भविष्यम आगामिकम च येतं सगळं आपल्याला समजतं. तेव्हा आपण कृपा करून तेव्हा सांगितलं की अरे इंद्राने पळवून दिला. मग आमच्या पृथु नावाच्या राजाला एकंदर 10 पुत्र झालेले होते. ज्येष्ठ पुत्र निघाला आणि त्यांनी इंद्राला पराभूत करून घोडा आणला, युपाला बांधला, यज्ञाला प्रारंभ झाला. पुन्हा रात्र झाली, इंद्राने पुन्हा घोडा पळवला. दुसऱ्या दिवशी तेच केलं त्या पुत्राने, त्याचं नाव विजिताश्व पडला. हा का? विजितः अश्वः येन सहा, इंद्रावर विजय मिळून त्याने घोडा परत आणला. एकदा दोनदा तीनदा. आज मात्र राजा पृथु चिडला, म्हणाले मी धर्मकार्य करत असताना हा इंद्र याने धर्माची वृद्धी करावी का धर्माची हानी करावी? महाराज, हे तुमच्या तुम्ही माझ्या हातामध्ये कंकण बांधलंय, कंकण सोडून घ्या, आज या इंद्राचे तुकडे तुकडे करून टाकतो म्हणाले. जोपर्यंत हातात कंकण आहे ना तोपर्यंत मोठ्याने संताप सुद्धा येत नाही. आपल्याला आपल्यावर जरी संतापायचं असेल तरी संतापता येत नाही, इतके नियम पाळावा लागतो कंकणात. मग त्याला मारता येईल का इंद्राला? तुम्ही हातात कंकण बांधून ठेवलं म्हणाले.
राजा मला सांग, यज्ञ कशासाठी करायचा? हा 100वा यज्ञ कशासाठी करायचा? हेतू काही नाही महाराज. आतापर्यंत आपण 99 यज्ञ पूर्ण केले, हेतू काही नाही. श्री परमेश्वर प्रीत त्याला आवडतं ना, ज्याच्या कृपेने एवढं ऐश्वर वैभव मिळालं त्याचा काहीतरी भाग त्याला समर्पण केला पाहिजे. ज्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो असा यज्ञ असतो, म्हणून यज्ञ करायला प्रारंभ केला. नाही तुला इंद्रासन पाहिजे का? बिलकुल नको, काही नको, मला मी पूर्ण समाधानी आहे. मग घे हातात पाणी. यस्य स्मृत्या चनामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम अनेन शतयज्ञाख्येन कर्मणा भगवान नारायण प्रियता मम गोपाल कृष्ण. राजा पृथूला भगवान नारायणाचं सद्गुरूच्या कृपेने दर्शन झालं. वा, काय केवढा त्याग आहे हो. 100 यज्ञाचं पुण्य आपण सत्यनारायण केवढ्याचा करतो, पण काय काय मागतो त्याला काहीच समजत नाही का? श्रुतियुक्त फलप्राप्त्यर्थम वेदोक्त फलप्राप्त्यर्थम सहकुटुंबानाम सहपरिवारानाम द्विपद चतुष्पद सहितानाम. त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या रे, तर 2 चाकानाम 4 चाकानाम काय काय केलं असता. हे ते श्याम कल्याणार्थम काय तृप्त्यर्थम काय. केवढा त्याग आहे राजाचा. आणि तो त्याग त्यांनी भगवंतापुढे समर्पित केला की 100व्या यज्ञाचं पुण्य परमेश्वरा तुझ्या पायावर, मला काही नको, तुला वाटेल तसा, तू ठेवील तसा मी राहील. इतक्या आनंदाने तो त्याग केल्याबरोबर आनंद वाटला. भगवंताने दर्शन दिलं, जीवन कृतार्थ केलं. बस मुलांच्या ताब्यात राज्य देऊन टाकलं. बस आता या परते उरले नाही काही, आता या परते काही देहीच विदेही, देहीच विदेही होऊन ठेल, होऊन ठेल आता या पर. अरण्यामध्ये राजा पृथू निघून गेलेला आहे. जात असताना आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन केलं की ज्या परमेश्वराने मला सांभाळलं त्याने तुम्हाला सांभाळावं असं वाटत असेल तर त्याला आवडेल असं वागा. व्यवस्थित रीतीने प्रजेला आपल्या पुत्रांना समजून सांगितलं. आणि राजाने वनगमन केलेलं आहे. वनगमामध्ये अनेक प्रकारचे गुरूंनी सांगितलेले अनुष्ठानं करत करत शेवटी असं म्हणतात की पृथू नावाच्या राजाला सनक सनंदनांची भेट झाली. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि आमचा राजा भगवंताच्या चरणकमलाच्या आश्रयाला, म्हणजे भगवंताचा अंश होता त्यामध्ये तो विलीन झाला. विजिताश्व नावाचा राजा राज्यकारभार करायला लागला. त्यांनी आपल्या मुलांना राज्यकारभार वाटून दिलेला आहे आणि तोही अरण्यामध्ये या विजिताश्वाला 10 पुत्र झाले, ज्यांना प्रचेता असं म्हणतात. ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे हवीरधान. हवीरधानाच्या पत्नीचं नाव आहे हवीरधानी. तिच्यापासून 10 पुत्र उत्पन्न झाले. त्यातला ज्येष्ठ पुत्र जो आहे त्याचं नाव आहे बर्हिषत. पण याला कृतीमुळे प्राचीन बर्ही असं नाव पडलं. बर्हिषतला प्राचीन बर्ही नाव पडलं, कृतीवरून पडलं. प्राचीन बर्ही या शब्दाचा अर्थ काय की पूर्वेकडे तोंड करून दर्भ अंथरायचा, यज्ञ करायचा. आणि सामान्यतः यज्ञाचा धूर जिथपर्यंत गेला असेल त्या भूपृष्ठाच्या पुढे जायचं आणि पुन्हा यज्ञाला प्रारंभ करायचा. शेकडो नव्हे हजारो यज्ञ झाले. आणि त्या काळच्या पद्धतीने यज्ञामध्ये यज्ञ पशुचं बलिदान असे. आता आपण ते कोहळं ठेवतो वगैरे वगैरे,
प्रतिकात्मक. पण पूर्वी प्रत्यक्ष पशुचं बलिदान असे. एका नामस्मरणाशिवाय अति सर्वत्र वर्जयेत. कर्म हे साधन आहे का साध्य आहे हे जर लक्षात आलं नाही तर कर्माच्या मागे चालणारे लोक कर्मठ बनतात पण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कर्म हे साधन आहे, ते साध्य नाही. राजाच्या लक्षात आलं नाही, हजारो यज्ञ चालूच आहेत. एक दिवशी नारदाला दया आली, त्याचा उद्धार करायचा. त्याच्याकडे नारद येतात आणि संताचा स्वभाव असा आहे पहा, न बोलावता सुद्धा त्या जीवावर कृपा करण्यासाठी येतात. आणि ज्याला एकदा त्यांनी हाताशी धरलं त्याचा उद्धार केल्याशिवाय पुढे जात नाहीत. हाताशी धरलं पाहिजे. आपण माझे महाराज म्हणल्यापेक्षा महाराजांनी हा माझा आहे एकदा म्हणलं की काम 100% पूर्ण झालं. नारदांचा तो स्वभाव आहे, संतच होते ते. या राजाला सोडायचं नाही असं पक्क ठरवलं जाईल. अरे राजाकडे, राजाने स्वागत सत्कार केला. वा वा वा, काय राजा, तुझ्यासारखा आजपर्यंत राजा पाहायला मिळाला नाही. किती यज्ञ रे, किती धर्मकार्य करतो, किती सत्कार्य करतो. सगळी महाराजांची कृपा आहे, आपले आशीर्वाद आहेत, आई वडिलांचे. अजून किती यज्ञ करायचे. राजा तुझ्या लक्षात आहे की किती यज्ञ केले तू. म्हणजे महाराज तसं काही सांगता येत नाही, पण असंख्य यज्ञ झाले. ठीक आहे, आता किती करायचे. काय म्हणाले, कंठात प्राण आहे शरीरात प्राण आहे तोपर्यंत करायचे. संपत्तीला कमी नव्हती. छत्रपती सम्राट होता, एकछत्री, सप्तद्वीप होती, पृथ्वीचा अनुशासक होता. राजा एक लक्षात ठेव की एखादा जीव जर आपल्याकडून मारला गेला तर त्याची परतफेड करण्यासाठी एक जन्म घ्यावा लागतो, मग त्याची परतफेड होते. तू बाकीचा जरी गणित तुझं सोडलं पाप पुण्याचं, तरी हजारो पशु पक्ष्यांना तू या यज्ञ पशूंना मारलेलं आहे. आणि या सर्वांचं प्रायश्चित्त म्हणून तुला आहे एखाद्या पशुचं बलिदान करावं. तस्माद यज्ञे वधो अवधहा असं शास्त्र वचन आहे. एखाद्या पशुचं बलिदान करणं म्हणजे ते काही वध होत नाही. पण यजेत स्वर्ग काम, हा मला स्वर्ग मिळाला पाहिजे, मला असं मिळालं पाहिजे, मला तसं मिळालं पाहिजे, मला सिद्धी मिळाल्या पाहिजे, यासाठी जो यज्ञ करतो आणि पशूंचं बलिदान करतो. त्या पशूंना मारल्याचं प्रायश्चित्त झाल्याशिवाय वरचं दार उघडत नाही. कितीही पुण्य करा. पुण्याचे सुद्धा 2 प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, पुण्यात्मक पुण्य आणि पापात्मक पुण्य. ही काय पंचायती असं वाटेल आपल्याला. पुण्य म्हणजे पुण्य पण नाही, तेही पापाने भरभटलेलं असू शकतं. अन्य मार्गाने म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने जो पैसा कमवून यज्ञ करतो, पैसा दुसऱ्याचा, यज्ञ कंकण स्वतःच्या हातात बांधायचं, हे पापात्मक पुण्य. दुसऱ्या जीवांचा वध करून आपण यज्ञ करायचा आणि त्याचं फळ मिळवायचं, पापात्मक पुण्य. आणि कोणाची निंदा, कोणाचा मत्सर, कोणाचा द्वेष, कोणाचा वध न करता जे कर्म केलं जातं, नामस्मरणामध्ये काय आहे. नाम संकीर्तन साधन पैसो, जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जाणे वनांतर, न लगती सायास जाणे वनांतर. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. नाम संकीर्तन साधन पैसो,
सोपे. काल आपण बोललो तसं फार सोपं म्हणलं की किंमत कमी. तेव्हा राजा, मला असं वाटतं की आता हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. नुसतं वनम गतोयत हरिमाश्रयत, भगवंताचं नामस्मरण कर, त्यामध्ये सगळं काही आलं रे. अरे शेवटी यज्ञ करायचा आणि म्हणायचं काय, यस्य स्मृत्या, अर्थ काय त्याचा, च नामोक्त्या. अरे सगळं करा पण नुसतं नामस्मरण जर केलं ना तर सगळ्या कार्याची सांगता आहे, असा या ओळीचा अर्थ आहे. यस्य स्मृत्या नामोक्त्या. काय काय होईल, तपहा पूजा क्रिया यज्ञ इत्यादिषु न्यूनम संपूर्णताम यते. यज्ञ करताना पूजा करताना जर काही उणीव राहिली तर ती उणीव पूर्ण भरून निघते. कशाने, सद्यो वंदे तम अच्युतम. एकदाच अच्युताला नमस्कार करायचा, कधीही पदच्युत होऊ देणार. तू किती यज्ञाने काय थांबावत आहे. म्हणलं महाराज आपण सांगता ते मला पूर्णपणे पटलेलं आहे, पण थांबावं वाटत नाही. आतापर्यंत हेच करत आलो ना, नाही थांबावं वाटत मला. अरे थांबावं वाटत नाही म्हणजे थांबलं पाहिजे, विवेकानं थांबलं पाहिजे. नाही महाराज कृपा करा, मला यज्ञापासून आपण परावृत्त करू नका. पण नारदाचा स्वभाव, नारदाचं काय सांगतो, अलीकडची गोष्ट सांगतो. तुकाराम महाराज आपले फार अलीकडची गोष्ट. त्यांचे एक मित्र होते, नेहमी बरोबर असायचे, हिंडायचे फिरायचे, गावातल्या गावात हरिपाठ म्हणायला असायचे, कीर्तनाला मागे उभे असायचे. पण तुकाराम बोल वाटायचं की माझ्याबरोबर पायी दिंडीमध्ये यांनी आलं पाहिजे, पंढरपूरला आलं पाहिजे. काय लोक अगदी मोठे म्हणून, काय आमच्या भाग्यात नाही हो, नाही तर आम्ही काय आलो नसतो का, आपण योगच नाही. तेव्हा पांडुरंग बोलवेल तेव्हा. अरे पण अडचण काय, जेवायच्या वेळेला म्हणतो का की पांडुरंगाची इच्छा असली तर ताटातलं तोंडात घालील, तिथे आळस करत नाही. पण इथे पांडुरंगाची इच्छा काय करायची, तुझी होऊ दे ना इच्छा, अडचण काय तुला. काय सांगू देवा, मुलीचं लग्न करायचं आहे, आता मुलगी वयामध्ये आलेली आहे, किती दिवस घरात ठेवायची. बाहेरचे लोक नावं ठेवतात, आम्हाला लाज राहिली नाही पण बाहेरचे लोक नावं ठेवतात. नाही लग्न केल्याशिवाय मला धर्म नाही, अर्थ नाही, यात्रा नाही, महोत्सव नाही, काय काही हरकत नाही. मग मुलीचं लग्न झाल्यावर येशील म्हणले, हो पांडुरंगाच्या कृपेनं चांगलं स्थळ मिळेल, पुढच्या वर्षी लग्न होऊन जाईल, मग तर येशील. अगदी एकदा मुलीचं लग्न झालं की आपल्या मागे काही व्याप ठीक त्याला. वा तुकाराम बुवांचे शब्द, त्यांनी पांडुरंग बुवारावला फोन केला असेल कदाचित, त्यांनी एक चांगला वर पाठवला, मुलीचं लग्न झालं, आनंदात लग्न पार पडलं. दुसऱ्या वर्षी यात्रेला निघायची वेळ आली, पदयात्रेला. म्हणाले पाटील वा चालायचं ना आपल्याला. अहो आलो असतो महाराज, तुमच्यासारखं सोपं काम आहे का. अहो मुलीचं लग्न झालं ना. अहो झालं, पण एकाच वर्षात मुलीचं लग्न, त्याच वर्षी बाळालपण, काय माहिती आहे तुम्हाला. बरं मुलगी आणलेली आहे, जबाबदारीचं काम आहे, बाळांतवायला घरी राहावंच लागतं. काही करत नाही, काही झालं काय नाही, एवढं एकदा बाळांपण झालं की मग मी मात्र मोकळाच आहे. तर तुकाराम म्हणले काय हरकत नाही, चांगलं नातू होईल तुला, काळजी करू नको, पण मात्र माझ्याबरोबर पंढरीला ये. हा पक्का पाटील, आडनावाचा थोडाच पक्का पाटील होता. झाला नातू झाला व तुकाराम भाऊच्या आशीर्वादाने. तुकाराम भाऊ वाटला आता येईल आपल्या बरोबर. काय पाटील बा चालायचं रे, नातू झाला, काय नाव ठेवलं, ठेवलं अमुक अमुक, ठीक छान झालं, चांगलं झालं, पांडुरंगाची कृपा आहे. आता मात्र आपल्याला यात्रेला जायला हरकत नाही. काय सांगा देवा, लग्न झालं, लग्नाचा खर्च, बाळांपण झालं, बाळांपणाचा खर्च, काही साधी गोष्ट आहे का. एवढं पीक हाताशी आलं, एकदा का पीक काढलं, ज्याचे त्याला पैसे देऊन टाकले की बस मी मोकळा. तुकाराम महाराज म्हणलेले आता नाही, मीच करतो तुला मोकळा. बोलता बोलता तुकाराम म्हणाले पाटील बा ही विणा घ्या बरं थोड्या वेळ. काही क्षणच विणा हातात आली बरं का, काही क्षण. आणि तुकाराम भाऊ हा सहज वर चढले. अरे तुकाराम भाऊ वर काय करता, आज हाऊस आली म्हणले, बरेच दिवसात झाडावर चढलो नाही. एका बारीक फांटेला धरून उतरले, लटकले खाली. असे 8-10 फूट खोल आहे अशा अवस्थेत तुकाराम भाऊ म्हणाले पाटील बा मला खाली यायचं आहे.
म्हणलं या ना, उतरा ना. चढले कसे? उतरा खाली लवकर. ते म्हणले उतरलो असतो पण झाडाने पक्क धरलंय मला, त्याने सोडल्याशिवाय खाली कसं येऊ? पाटील बा म्हणाले तुकाराम बा, कीर्तन करता, प्रवचन करता, झाड कुठं धरत असतं का? तर मग मी काय करू झाडाने सोडावं म्हणून? अहो झाडाने धरलेलं नाही, तुम्ही झाडाला धरलं नाही, मग मोकळा कसा होऊ? अहो सोडा म्हणजे सुटेल. अरे वा पाटील वा, चांगला सिद्धांत माहिती आहे तुम्हाला. जर झाड सोडल्यावर सुटतं तर प्रपंच सोडल्यावर सुटणार नाही का? तुकाराम बा येतो बरं का तुमच्या बरोबर. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, पांडुरंग हरी. स्वर पक्का आहे थोडा, फार मारून ठेवला हा म्हणजे मग. एकंदरीत आज नारद म्हणाले राजा प्राचीन बरही मी पण तुला मोकळच करणार आज. राजा एक तुला गोष्ट सांगतो, ऐकतो का? म्हणले वा, गोष्ट नाही ऐकायला काय झालं? लहान मुलांपासून गोष्ट आवडत असते सगळ्यांना. राजा फार पूर्वी या पृथ्वी तलावर एक राजा होता बघा. पुरंजन असं त्याचं नाव होतं. आणि हा पुरंजन नावाचा राजा सप्तद्विभूती पृथ्वीचा अनुशासक होता, मोठा हौशी होता. पूर्व दिशा, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, प्रत्येक दिशेला राहून तिकडे राजधानी निर्माण करायची आणि तिथे राहून बऱ्याच प्रकारचे सुखोपभोग भोगायचे. तिथला कंटाळा आला की पश्चिमेकडे गेला, पश्चिमेत आला की दक्षिणेला गेला, आणि आता फक्त उत्तर शिल्लक राहिली म्हणून उत्तरेला आला. आपल्या बरोबर एक मित्र आहे, मित्राचं नाव आहे अभिज्ञात. या अभिज्ञात नावाच्या मित्राला रथावर घेऊन बरोबर आलेला आहे. हिमालयाच्या त्या अत्युच्च शिखराच्या रांगा ओलांडता ओलांडता त्या हिमालय पर्वताच्या एका मध्यातून हंस कारंडवादी पक्षी बाहेर येताना दिसले. पाहिल्यावर राजाला वाटलं की ज्या अर्थी इथून पक्षी बाहेर पडले त्या अर्थी वसाहत असली पाहिजे. मित्राला सांगितलं की मित्रा तू रथात थांब, मी जरा आत जाऊन बाहेर येतो, पाहतो आत काय काय नाही. योग्य वाटलं तर तुला बोलावतो, नाही तर तू रथात थांब. आणि हा राजा पुरंजन नावाचा आत गेला. काय दिसलं हो त्याला? 5 मोठे मोठे बगीचे दिसले. हे नावं आणि आकडे लक्षात ठेवा आपण. 5 बगीचे दिसले, अतिशय रमणीय होते. श्वेतकमल, नीलकमल, रक्तकमल, पीतकमल असे सगळे. त्यांना ओलांडून पुढे गेला तर 6 बाजारपेठा लागल्या. हां 6 असेल, कपड्याची, किराणाची, हिऱ्याची, माणकाची, रत्न काय असेल ते असेल. 6 बाजारपेठा लागल्या. त्यांना ओलांडून पुढे गेला. मग एक नगरी लागली छोटीशी, पण तिला 9 द्वार होती. एका द्वारातून प्रवेश केला आतमध्ये. आत प्रवेश केल्यावर बरोबर मात्र एक नवयौवन संपन्न अशा अवस्थेतली युवती. व्यास महाराजांनी तिच्यावर 5 श्लोक लिहिले. ती कशी होती? पण समर्थांचा दंड काय आपल्याला की स्त्री लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणाशी न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. स्त्रियांच्या लावण्याचं वर्णन करू नये, पण अतिशय राजाला मोहित करणारी, ज्या राजाने रंभा पाहिली, उर्वशी पाहिली, तिलोत्तमा पाहिली, त्याला मोहित करणारी म्हणजे कशी असली पाहिजे? डोळ्यासमोर आणू नका. तिला पाहिल्यावर राजा थबकला, आणि राजा थबकला की ती पण थबकली. एकमेकाची दृष्टादृष्ट झाली. महाराज राजाने विचार केला की संकोच झाला असेल तिला बोलायचं आपल्याशी. आपणहून विचारू तिला, का त्वम कस्यासी सुश्रोणी कुतोसी किम चिकीर्षसी
हे युवती, तू इथे राहतेस, मी इथे आल्यापासून एक मनुष्य दिसला नाही मला, एक मानव दिसला नाही. एकटी तू दिसते, तुझ्याबरोबर या मैत्रिणी दिसतात, अजून कोण कोण आहे आतमध्ये? म्हणजे काही कोणी नाही आतमध्ये. पण तू एकटी कशी राहते? अजून तुझं लग्न झालेलं दिसत नाही, इतकी सुंदर असून घरात कशी काय? म्हणले महाराज, तुम्हाला लग्न करायचं का? मला सांगा. असा प्रश्न विचारल्यावर नाही, तो तर राजाच होता, नाही कशाला म्हणे? काय हरकत नाही. बघा, आतमध्ये समृद्ध महाल आहे. शेकडो वर्ष जरी राहिला तरी हातामध्ये कधी बाजारात थैली घेऊन जायचं काम पडणार नाही. सगळ्या सुविधा आतल्या आत आहेत. तुम्ही पाहिलं ना, बगीचे इथेच, फिरायला जायचं लांब कुठं काम नाही. रिक्षा नको, म्हणजे ती काय असते लोकल तिथली कलकल काही नको, इथल्या इथं सगळं आहे. ठीक, आनंद वाटला राजाला, पाहूनच समाधान झालं. ती आपल्याला पती मानायला तयार आहे. लग्न न होता राजाने सगळी काही गोष्टी मान्य केल्या आणि राहायला लागला. महाराज, इतकं काही सौंदर्य आणि इतकं काही तिनं प्रेम प्रदान करायला प्रारंभ केला होता की राजा सगळं विसरला. काय काय विसरला? आपण एका रथामध्ये बसून आलो, आपला मित्र रथामध्ये आहे, आपली लग्न झालेली बायको घरी आहे, मुलं बाळ वाट पाहतात, राज्याचा कारभार करायचा आहे, प्रजेचं हित पाहायचंय, सगळं विसरून गेलं. आणि बस त्या पुरंजनी नावाच्या नारीशी तो एकरूप झाला. अनेक वर्ष गेले बरं का. एक दिवशी राजाला वाटलं, मी क्षत्रिय कुलात जन्माला आलेलो आहे, क्षत्रियाने नुसतं काय विषय सेवन करावं का? एखाद्या वेळेला कोणी आक्रमण केलं तर आपली ही शस्त्रविद्या अवगत राहिली पाहिजे, तयार राहिली पाहिजे. अधूनमधून लोक मृगया करायला जात असत, शिकारीला जात असत, कारण तेवढाच की नेम आणि वेध तयार असला पाहिजे क्षत्रियांचा. विचार मनामध्ये आला की नाही, बऱ्याच दिवसापासून आपण शिकार केलेली, आज शिकारीला जायचं. सेवकाला सांगितलं, रथ जोडून आणला, शस्त्रास्त्र ठेवले आणि रथामध्ये बसून राजा निघाला. आज बऱ्याच दिवसानंतर नव्हे, बऱ्याच वर्षानंतर धनुष्यबाण हातात आलं. क्षत्रियांनी सुद्धा कोणते पशु पक्षी प्राणी मारावेत याविषयी शास्त्रामध्ये एक यादी दिलेली आहे. कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही पक्षाला मारता येत नाही. राजाला आज ताबा सुटला मेंदूवरचा. बस धनुष्यबाण हातात आला, धाड 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 बाण मारून पक्षी मारत. थकवा आल्यानंतर घरी आला. आज ओवाळ्याला नेहमीप्रमाणे आपली धर्मपत्नी नाही म्हणतात, पण मानलेली पत्नी, पण ती काही समोर आलेली. कोणीतरी दासीने ओवाळला, हात आलं, पाणी गिणी देऊ का महाराज, दूध देऊ का? आहे अहो, तू पुष्कळ विचारते, पण ती कुठे गेली? कुतो व स्वामिनी शुभा, आमची स्वामिनी कुठे आहे? महाराज, तुम्ही गेलात आणि तेव्हापासून राणी साहेब दरवाजा बंदच आहे. स्वतःला कोंडून घेतलं, मलिनांबर धारिणी आणि अशा पडलेल्या, खाणं नाही, पिणं नाही, का आहे? राजा घाबरला. नगरीत कोणाच्या राहतो, अन्न कोणाचं खातो? आणि ती नाराज आहे ना, आपण आपलं म्हणलं, मी दूध आणि पाणी नंतर पितो, आधी तिकडे जाऊन येतो. गेले महाराज. आता ती कोपागार स्वतंत्र व्यवस्था होती. कशासाठी? कोप आला तर जायची, आता येतच नाही. आणि आलेलं विचारायला वेळ कोणाला आहे? सकाळी 7ला घराच्या बाहेर पडायचं, रात्री 9ला घरी यायचं. कोप गिप काही नाही. पण ते कोपागार होतं, जाऊन पडली. आणि राजा तिथं तिला विचारायला लागला की काय झालं तुला, माझी काही चूक झाली का, तुला कोणी विरुद्ध बोललंय का? एक शब्द बोलायला तयार नाही. राजा त्रस्त झाला. आलीच तर तहानेनं व्याकुळ झालेला जीव, पण तिला बोलल्याशिवाय पाणी प्यायचं नाही हा नियम केला. ती काय परमात्मा आहे का? महाराजाला नैवेद्य दाखवल्याशिवाय चहा घेत नाही, दूध घेत नाही, हे ठीक आहे. तिची काय बिशाद, पण त्याच्या खिशात नाही, हृदयातच जाऊन बसली होती. ती बोलल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. खूप प्रयत्न करायला लागला. कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू, का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग,
कशी तुझ समजाव, तुझ समजा, तुझ समजा. नाही, याच्या पुढे नाही. जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. मला माहिती आहे इथे महाराज बसलेले आहेत, कुबडी हातात कायम आहे त्यांची. अहो, जेवढे प्रयत्न करायला पाहिजे, काय काय केले ते व्यासाने सांगितले, पण आपल्याला त्या भानगडीत पडायचंच नाही. एवढा योग आपल्यावर येणार नाही कधी. कशाला अभ्यास करायचा त्या गोष्टीचा. पण सगळे प्रयत्न झाले तरी ती उठून बसायला, बोलायला, तोंड दाखवायला तयार नाही. राजा काय करील हो. पाया मी पडतो. लग्नाच्या बायकोला नाही बरं का, तिचं काहीच वाटत नाही आपल्याला, किती करू द्या. पाया मी पडतो न घालवी मला येथून या सुंदरी. अगं, तुला जर वाटत असेल की मी काय काय केलं पाहिजे सांगतो, पण तू उठून बैस. भांडे घासीन मी, धुणे धुईल मी, त्वत्पीक पात्रा धरी. तरी ती उठून बसायला तयार नाही. चाकोतकर, लक्षात असू द्या. शय्या घालीन मंचकी, शय्या घालीन मंचकी, तववरी दाबीन देवी पदा. याचा काय अर्थ सांगायचा? अहो, याच्या पुढे काय काय म्हणलं ते आपण ऐकणं सुद्धा बरोबर नाही. इतकं बोलल्यावर ती कशी तरी उठून बसली. कुठे गेला होता? अगं, बऱ्याच दिवसात शिकार करायला गेलो, शिकारीला गेलो. ठीक ठीक. कोणाच्या वनात, कोणी सांभाळलेल्या वनामध्ये? आपल्या नाही. मी लग्नाची बायको नाही. माझं ते माझं, तुमचं ते तुमचं. कोणाच्या वनात गेला होता? तुझ्याच वनात गेलो होतो. रथ कोणाचा वापरला? तुझा वापरला. शस्त्रास्त्र कोणाचे होते? अगं, तुझे होते. कितीदा बोलायला लावती तुझे तुझे. मग रथ माझा, शस्त्रास्त्र माझे, अरण्य माझं, पशुपक्षी मी पाळलेले. आणि मला जर रथात नेलं असतं तर तुमच्या काय मनाच्या विरुद्ध घडलं असतं का? तुम्हाला काय वाटलं? हे बघ, म्हणाले ह्याच्या पुढे आता कुठे जायचं असलं ना तर तुझ्या बरोबर जायचं. जेवायचं ना तू म्हणशील तेव्हा, स्नान करायचं तू म्हणशील तेव्हा. आणि मग अगदी क्रीडामृग बनला. आधी सौंदर्याने मोहित झालेला आणि या प्रसंगावरून इतका मोहित बनला की अंघोळ केव्हा करायची? बाईसाहेब बोलवतील तेव्हा. जेवायचं केव्हा? बाईसाहेब बोलवतील तेव्हा. आज कोणती भाजी खायची? त्या करतील ती. शेपू पालक दिला तरी चालेल. दुसरं काही कार्य राहिलं नाही. त्यामुळे झालं काय? खोटं वाटू द्या आपल्याला, पण जे आहे ते सांगतो. 1100 मुलं आणि 110 मुली झाल्या. हे म्हणजे जीवनाचा ध्येयच काही नाही. एकंदरीत ते जाऊ द्या, लांबलचक प्रकरण व्हायला लागलं फार. हे सगळं करत असताना वृद्धत्व आलं. हाताला कंप सुटायला लागला आणि अत्यंत विषयी माणसाला म्हातारपण आले की इतकी भीती वाटते. आता मेलेलं बरं, पण असे लवकर मरत नाहीत. सत्यनारायण कबूल केला तरी हाताला कंप, पायाला कंप. पूर्वी कधी नामस्मरण केलेलं नसतं म्हणून राम तोंडात येत नाही. आणि नुसतंच काय करू कसं करू, काय करू कसं करू. त्रयोदशाक्षरी येत नाही, अष्टाक्षरी मंत्रावर जीवन जगता लागले. विचार करायला लागला की नेमकं याच वेळेला एखादा जर परकीय शत्रू आला, त्याने आक्रमण केलं, माझ्या मस्तकावर कुऱ्हाड मारली, मी तलवार सुद्धा उचलू शकत नाही, हातात भाला घेऊ शकत नाही, परीघ घेऊ शकत नाही, मी माझं संरक्षण करू शकत नाही. या सर्वांचं संरक्षण कसं होईल? आणि समजा मला जर मारल्या गेलं, मी मेलो, हिचं कसं होईल?
अतिशय ज्याच्यावर प्रेम करतो ना मनुष्य त्याविषयी सतत चिंतन असतं. पहा हिचं कसं होईल, आतापर्यंत मी तिचं किती मन सांभाळलं, आईचा विचार केला नाही, वडिलाचा विचार केला नाही, गुरुचा विचार केला नाही, पण तिचं मन किती सांभाळलं. आता माझ्यानंतर जो हिच्यावर आपली सत्ता गाजवेल तो तिच्या इच्छेप्रमाणे वागेल का, मग तिला वाईट वाटेल का, मग ती क्षीण होईल का. अरे किती विचार करायला लागला. आणि शेवटी असं म्हणतात की वैरी न चिंतिते, आणि जिथं भ्यावं तिथे रात्र होते. त्याप्रमाणे एक दिवशी चंडवेग नावाचा गंधर्व 360 गंधर्व आणि 360 गंधर्विणी सवर्तमान त्याने आक्रमण केलं. एक प्रज्वार नावाचा भाऊ बरोबर घेतला, एक कालकन्या बरोबर घेतली. नारद सांगू लागले, राजा ही कालकन्या मला एकदा भेटली होती, मला माहिती आहे की ही कालकन्या दिसायला चांगली होती, पण तिने एकदा मला आभाळामध्ये गाठलं आकाशातून. काय नारदा कुठे चालला, मी चाललो होतो एका लग्नाला. का नारदा किती लग्न लावले आतापर्यंत, तिने मला प्रश्न विचारला. आता काही सांगता येत नाही, आता आम्हाला ब्राह्मण माणसं लग्न लावायला जावंच लागतं. नाही पण किती लावले, 1000-2000 लग्न. नाही मग तुमचं झालं का. एवढं मोठं वय झालेलं नारद पण ओशाळले, नाही माझं लग्न काही झालं नाही अजून. मग करता का माझ्याशी. हे म्हणले ही काय पंचायत आली, ही काय पंचायत आली, कालकन्याशी लग्न. अहो ती ज्याला मिठी मारेल तो संपला, तिला कालकन्या म्हणतात. ही माझ्या मागे कशी काय आली हो. ते म्हणले, माय मी तुला माझी आई समजून नमस्कार करतो, तुझा मार्ग वेगळा, मला आयुष्यात लग्न करायचं नाही. ती म्हणली, नारदा तुम्हाला एक सांगून ठेवते, तुम्हाला शाप देता येतो, मलाही शाप देता येतो. जर तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या स्त्रीनं तुम्हाला आत्मसमर्पण केलं आणि तुम्ही अस्वीकार केला, आयुष्यात तुमचं लग्न होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी कधीही राहता येणार नाही, सतत फिरावं लागेल. नारदाने तो अभिशाप घेतला, पुढे मार्गाला लागलेले आहे. तर ते सांगायला लागले की राजा अशा रीतीने ती कालकन्या, तो चंडवेग नावाचा गंधर्व, 360 गंधर्व 360 गंधर्विनी आक्रमण केलं. मी एकटाच होतो युद्ध करायला, माझ्या हातात अशी ताकद, त्या पुरंजन नावाच्या राजाच्या हातात ताकद नाही. आला तो यवनराज गंधर्व आणि मस्तकावर त्यांनी त्या राजाच्या तलवार मारली बुवा. पण त्या पुरंजन नावाच्या राजाला चिंतन कशाचं होतं. तिचं कसं होईल. आणि आमचे संत सांगतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अंते मतिस्सा गती ही, अंतकाळाच्या वेळेला ज्या प्रकारे जे विचार आपल्या मनात येतात त्याप्रमाणे जीवाला गती मिळते. आमच्या राजा पुरंजनाला स्त्रीचं चिंतन होतं, दुसरा जन्म स्त्रीचा घ्यावा लागला. पण आणि काही यज्ञयाग केलेला असल्यामुळे चांगल्या राजघराण्यात राजकन्या म्हणून जन्माला आली. योग्य वेळ झाल्यावर तिचं लग्न ठरवण्यात आलं. मलयध्वज नावाच्या पांडव वंशातल्या राजाशी लग्न झालं. त्या मलयध्वज नावाच्या राजापासून या राणीला 7 पुत्र झाले. इल्मवाह, दार्लच्युत वगैरे वगैरे हे सप्तद्वीपाचे अधिपती बनले. आणि मग मलयध्वज नावाचा राजा आपल्या पूर्वजांप्रमाणे अरण्यात जाऊन भगवत चिंतन करण्याच्या हेतूने अरण्यात आलेला आहे. बरोबर ही राणी पण बरोबर आलेली आहे. अनेक प्रकारचे अनुष्ठान करता करता एक दिवशी मलयध्वज नावाचा राजा मृत्युमुखी पडला. हे इतकं कशासाठी सांगतात. त्या प्राचीन बर्ही नावाच्या राजाने यज्ञापासून परावृत्त व्हावं म्हणून सांगायला लागले. बरं का, उगाच कथा सांगायची म्हणून सांगितलेली नाही, हेतू आहे त्याच्या मागे. राजा मृत्युमुखी पडल्यानंतर ही राणी आपल्या पतीचं प्रेत मांडीवर घेऊन आक्रोश करायला लागली. हिचा आक्रोश ऐकून एक साधू महात्मा आला आणि त्याने विचारलं की बाई का रडतेस. महाराज पती आहेत, आयुष्यभर त्यांच्या बरोबर राहिले, पण आता मला सोडून गेले.
एक कृपा करा, तुम्हाला करता आली तर माझे पती जिथे गेले असतील ना तिथे मला पोहोचवा, बस. आपण साधू दिसता. बाई म्हणाले, मला एक सांग, तू पती मानतेस कोणाला? पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. तू पती देहाला मानते का त्यातल्या जीव चैतन्याला मानतेस? देहाला पती मानत असतील तर देह पडलेला आहे, आणि जीवात्माला जर पती मानत असतील तर त्या जीवाची अवस्था काय आहे? न जायते न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अक्लेद्यो अशेषो, नाही का? अशोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. असा जीवात्मा आहे जो मरतच नाही, तर त्याच्यासाठी रडतेस काय? महाराज एवढं तत्वज्ञान सांगणारे आपण कोण? त्यामुळे मी कोण नंतर पाहिजे, तू कोण? प्रत्येकाने आधी विचार केला पाहिजे की मी कोण, कोठील मला कुठला जाणे, का हे जगात घडले ममसाच ये. मी कोण विचारण्यापेक्षा तू कोण आहेस याचा विचार करावा. म्हणाले महाराज, मी या मलयध्वज राजाची पत्नी. अगं झूट आहे, तू कोणाची पत्नी नाही, तू कोणाचा पती पण नाही. या जीवाला वासनेप्रमाणे देह मिळत असतो. तुला माहिती आहे, तू आणि मी दोघंही मानस सरोवरावरचे हंस. मी शिवात्मा, तू जीवात्मा. रथामध्ये बसलो होतो आपण, प्रवासाला लागलेलो होतो. पण जेव्हा हा जीवात्मा शिवात्म्यापासून भिन्न होतो आणि भगवंताने निर्माण केलेल्या मायेच्या अधीन जातो, तेव्हा माया हीच खरी आहे असं वाटून तो आसक्त होतो. पहिल्यांदा तुला राजाचं रूप मिळालं होतं, तेव्हा तू त्या स्त्रीमध्ये आसक्त झाला जिचं नाव पुरंजनी होतं. त्यानंतर तुला दुसरा जन्म मिळाला स्त्रीचं चिंतन असल्यामुळे. आता तुला स्त्रीत्व प्राप्त झालं तर तू पुरुषासाठी रडायला लागली. रडणं कायम आहे, विषय बदलला. किती दिवस रडायचं? तेव्हा तू एक जीवात्मा आहे, आणि नेहमी जीवात्मा जेव्हा पतित होतो, शिवात्म्यापासून भिन्न होतो, तेव्हा परमेश्वराने फक्त या मानव देहामध्येच अशी बुद्धी घातलेली आहे की मी स्वीकारायचं काय हे ठरवू शकतो. उद्धरेन आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आपण आपला उद्धार केला पाहिजे, म्हणून योग्य तो मार्ग आणि आपल्याला सुचत नसला ना तर काय केलं पाहिजे माहितीये का? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. बोला. धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिखे नाही काळ वेळ तयाला. लोह परिसाची नसा हे उपमा. लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा अगाधची. आपणा सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तयाला. नाही काळ वेळ.
बस जीवाचा उद्धार करायचा सद्गुरू शिवाय अन्य कोणतंही साधन नाही. सद्गुरूला शरण जावं अर्थात भवाटवीचं वर्णन करून सांगितलं आणि नंतर त्या पुरंजनाचा उद्धार झाला. त्याला सांगितलं की बाबा हजारो पशुपक्ष्यांची हत्या करून आला ना शिकार करून, हे सगळ्यांचे जीवाचं तुला परतफेड करावं लागणार आहे. किती जन्म घ्यावे लागतील आणि जन्म घ्यायचा नसेल, पापपुण्याचा हिशोब करायचा नसेल तर एकच कर. काय? गोविंद हरे गोपाल हरे राधारमणु गोविंद गोविंद हरे गोपाल हरे राधारमणु गोविंद हरे राधारमणु गोविंद हरे राधारमणु गोपाल हरे गोविंद हरे गोपाल हरे राधारमणु गोविंद हरे. बोला बोला गोविंद हरे गोपाल हरे राधारमणु गोविंद हरे. राधारमणु गोविंद हरे राधारमणु गोपाल हरे राधारमणु गोपाल हरे. गोपाल कृष्ण भगवान की. टाळ्या वाजून भजन केल्याचा वेगळा आनंद असतो. हेच एक स्थान असं असतं की निर्लज्ज होऊन तुझं पुढे नाचेल. निर्लज्ज होण्याचं एक साधन आहे. नुसत्या टाळ्या वाजवणारे कोण असतात ते आपल्याला माहिती आहे. बरं नुसतं टाळ्याशिवाय नामस्मरण केव्हा करतात तेही आपल्याला माहिती आहे. तिथे कोणी टाळ्या वाजवत नाही, नाही का? पण टाळ्या वाजवायचं निर्लज्जपणे अगदी मनसोक्त. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात. एक तर थोडंसं आपलं इकडे तिकडे गेलेलं लक्ष पुन्हा देवाकडे लागतं. आम्हाला थोडा आराम मिळतो, हा आमचा स्वार्थ असतो. आणि तिसरी गोष्ट अशी असते की समजा आजूबाजूला जर कोणी एक श्रोता रोज माझ्याकडे संध्याकाळच्या वेळेला येऊन, तुम्ही म्हणता कोणाला बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही म्हणाले, पण माझ्या बाजूला बसलेले असतात ना म्हणे, ते नेहमी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे टाकतच असतात. मग काय करावं म्हटलं, गेले उद्यापासून भजन जास्त सांगतो. पण तसे आपल्याला वेळ येऊ नये म्हणून आपलं मोठ्याने टाळ्या वाजून मस्त भजन. आता काय आपले 4 दिवस तर राहिले कथेचे. एकंदरीत या प्राचीन बर्ही नावाच्या राजाचा आमच्या नारदांनी खऱ्या अर्थाने उद्धार केला. या प्राचीन बर्ही नावाच्या राजाला 10 पुत्र होते. त्यांना प्रचेता असं पडलं होतं नाव. त्यांना एका विशिष्ट अशा प्रकारच्या समुद्राच्या कुंडामध्ये अनुष्ठानाला पाठवलेलं आहे.
भगवान शंकरांनी दर्शन दिलं. त्यांनी रुद्रगीत शिकवलं. म्हणजे रुद्रांनी केलेले नारायणाचं गीत बरं का, नाव रुद्रगीत पण वर्णन कोणाचं आहे? नारायणाचं. 32 श्लोकाचं स्तोत्र आहे, सुंदर स्तोत्र आहे ते. तर त्याचं अनुष्ठान करायला सांगितलं. अनुष्ठानानंतर त्यांना भगवंताचं नारायणाचं दर्शन झालं. त्यांनी कृतार्थ होण्याचा आशीर्वाद दिला. एक वारही नावाची अप्सरा दिली, तिच्या समवेत म्हणाले तुम्ही प्रपंच करा. त्यापासून त्यांना एक मुलगा झाल्याने त्यांना पडलं प्राचेतस दक्ष. त्या दक्षाचं वर्णन आपल्याला 6व्या स्कंदात पाहायचं आहे. एकंदरीत इथे आपला 4th स्कंदाची सांगता झाली. 5म स्कंदाला प्रारंभ करायचा. प्रियव्रतः भागवतः आत्मा राम कथं मुने गृहे रमतयन्मूलः कर्मबन्ध पराभवः. सुंदर प्रश्न विचारला की महाराज या प्रियव्रत नावाच्या राजाचं वर्णन असं ऐकलं आहे की तो अतिशय भगवंताच्या सेवेमध्ये लीन झालेला. इतकं काही त्यांनी अनुष्ठान केलं होतं की त्या अनुष्ठानापासून वंचित होण्यासाठी म्हणून देवराज इंद्राने काय, वरुणाने काय अनेक प्रयत्न करावे लागले. तेव्हा त्याला अनुष्ठानातून परावृत्त होता आलं. मग असा राजा प्रपंचामध्ये कसा काय गुंतलावा याचं वर्णन ऐकायची इच्छा आहे. काय हरकत नाही म्हणाले, तू विचारलेल्या प्रश्नाचा राजा मी उत्तर देणार आहे. आचार्य शुकदेवजी सांगायला लागले की राजा परीक्षित हा प्रियव्रत म्हणजे कोण? स्वयंभू मनूचा मुलगा. मी काल सांगितलं होतं 2 पुत्र आहेत, उत्तानपाद आणि प्रियव्रत. पुराणातलं एक वैशिष्ट्य नावांचं इथे कृतीला धरून आहे. प्रियव्रत परमेश्वराला आवडणारे व्रत करण्यामध्ये आपल्या जीवनाची सांगता करण्याचा ज्याने संकल्प केला त्याचं नाव प्रियव्रत. बस वडिलांनी सांगितलं होतं की काही काळ अनुष्ठान करू नये. अनुष्ठानामध्ये इतका रमला, अहो इंद्राने म्हणाले रंभा पाठवली, उर्वशी पाठवली, तिलोत्तमा. काय वातावरण निर्माण केलं होतं की ज्या वातावरणामध्ये कोणालाही समाधी मोडावी वाटेल. पण प्रियव्रत काही केल्या. शेवटी भगवान नारायणाने दर्शन दिलं. रे राजा, तू काही आजन्म ब्रह्मचर्य राहण्याचा संकल्प केलेला नाही. क्षत्रियाणाम अयम धर्म हा यत प्रजा परिपालनम. तुला जाणं भाग आहे, राज्यकारभार करणं भाग आहे. पण शेवटी पुन्हा वयाचा उत्तरार्ध, आयुष्याचा उत्तरार्ध माझ्या नामस्मरणामध्ये तू घाल, तुझं कल्याण होय. परमेश्वराच्या आदेशानंतर राजा प्रियव्रत घरी आला. त्याचा विवाह झाला शतद्रुती नावाच्या राजकन्याशी. तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे अग्निध्र. सुंदर रीतीने राज्यकारभार केला. आमच्या प्रियव्रताने अनेक यज्ञ यागादी कर्म केलं. ते सगळं परमेश्वराला फळ अर्पण केलं. अरण्यामध्ये भगवत चिंतनासाठी आलेला आहे. प्रसंग मोठा आहे पण मी आपल्याला अगदी एका ओळीमध्ये सांगणार आहे की प्रियव्रत नावाच्या राजाने सप्तद्वीपांना निर्माण केलं होतं. का निर्माण केलं? प्रसंग असा होता की आमच्या प्रियव्रत राजाला वाटायचं की सतत सूर्यनारायणाचं दर्शन अहोरात्र पृथ्वी तलावरच्या लोकांना झालं पाहिजे. का? नूनम जनाः सूर्येण प्रसूताः. आमच्या सगळ्यांचा खरा देव कोण आहे? सूर्यनारायण. यद्भयान वाती वातय. तर त्या सूर्यनारायणाचं दिवसा दर्शन होतं पण रात्री दर्शन होत नाही. मग त्यांनी एक भूगोलाचा अभ्यास करणारी समिती स्थापन केली. काय अडचण असेल बरं, सूर्याचं दर्शन रात्री का होत नाही? त्यांनी सांगितलं की अरे मेरू मंदाराप्रमाणे मोठे मोठे पर्वत आहेत आणि त्यांची सावली जेव्हा पृथ्वीवर पडते तेव्हा रात्र होते. तेव्हा म्हणाले काय करता येईल? म्हणाले जो कोणी पर्वत समतल करील तेव्हा सूर्यनारायणाचं अहोरात्र दर्शन होईल. राजाने विचार केला मी हे करतो. म्हणले पहा राजे आहात आपण, पण खरं म्हणजे परमेश्वराच्या सत्तेशी आपली टक्कर घेऊ नये. राजाने दृढमस्यंदन मादाय पोलादी चाकाचा रथ तयार केला. त्याच्यावर बसला आणि पृथ्वीला मेरू परिक्रमा म्हणजे मेरू प्रदक्षिणा, मेरू नावाच्या पर्वताला मध्ये ठेवून सगळीकडून फिरायला लागला. पर्वत दिसला की धनुष्यातून बाण मार, पर्वत दिसला की. पण मानवी कृती किती बाण मारेल, दंडाला कळ लागून गेली. पण पृथ्वी समतल झाली.
नारदाने मध्यस्थी केली, आणि या भानगडीत पडू नको. ती देवाची सत्ता आहे, काय करायचं नाही करायचं सगळं तो ठरविल म्हणाले. तू तुझं पाय आता अरण्यात जाऊन ब्रह्मचिंतन कर. अर्थात ते पोलादी चाकाच्या रथाने फिरत असताना 7 परिक्रमा झाल्या, त्यापासून 7 द्वीप उत्पन्न झाले. प्लक्षो नावाचा, शाल्मली नावाचा, कृष्ण नावाचा, क्रौंच नावाचा आणि सगर नावाचा असे 7 द्वीप निर्माण झाले. त्यावर याचे 7ही मुलं राहू लागले. त्यांना सप्तद्वीपाचे अनुशासक म्हणू लागले. त्यापैकी एका द्वीपावर आम्ही पण निवास करतो. या द्वीपाचं नाव जम्बूद्वीप. आपल्या या द्वीपाचं नाव जम्बूद्वीप आहे ना. आपण नेहमी संकल्पामध्ये जेव्हा घेतो ना तेव्हा म्हणतो जम्बूद्वीप आहे, दंडकारण्य देशे, ते जम्बू. सांगायचं कारण म्हणजे राजा प्रियव्रत एवढा पराक्रमी होता की द्वीप त्याने निर्माण केले. आता ज्येष्ठ पुत्र अग्निद्र त्याच्या ताब्यामध्ये राजसत्ता देऊन टाकली. सगळ्या मुलांना राज्य वाटून दिलं आणि राजा प्रियव्रत अरण्यामध्ये ब्रह्मचिंतनासाठी निघून गेलेला आहे. अग्निद्र राजा पारंपरिक संपत्ती, राज्य, ऐश्वर्य, वैभव होतं, काही विशेष करावं लागलं नाही. पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेशी विवाह झाला आणि अग्निद्र नावाच्या या राजपुत्राला 10 पुत्र झाले. त्याचा ज्येष्ठ पुत्र आहे, त्याचं नाव आहे नाभी. नाभी नावाच्या राजाच्या पत्नीचं नाव आहे मेरुदेवी. तिला 10 पुत्र झाले. त्यातल्या ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे ऋषभदेव. हा ऋषभदेव म्हणजे एक महायोगी आहे. बऱ्याच दिवसापर्यंत आमच्या नाभी नावाच्या राजाला अपत्य झालं नाही. त्याने यज्ञ केला. यज्ञाच्या प्रसादातून हा पुत्र जन्माला आला. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असा त्याचा अर्थ आहे. असं म्हणतात की अजनाब खंडामध्ये अनेक वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा ऋषभदेवाने स्वतःच्या तपोबलाने पाऊस पाडला. इंद्राला पाडावा लागला, असा ज्यांच्या तपश्चर्येचा अधिकार होता असे ऋषभदेव. या ऋषभदेवाला मात्र 100 मुलं झाले. योगी होते, 100 मुलं झाले. त्यातल्या ज्येष्ठ पुत्राचं नाव भरत. सकल सद्गुणांनी परिपूर्ण भरलेला म्हणून भरत. राजा भरत कारभार करायला लागला आणि ऋषभदेवाने ठरवलं की आता मात्र आपल्याला अरण्यात जायला पाहिजे. यज्ञ यागाने खूप पुण्य साठा केलेला आहे, पण वयाचा उत्तरार्ध आपल्या पूर्वजांप्रमाणे भगवत चिंतनात घालायचा म्हणून ऋषभदेवाने गृहत्याग करायचं ठरवलं. एक मात्र केलं त्याने. अरण्यात जात असताना आपल्या मुलांना आणि आपल्या प्रजाजनांना ब्रह्मवैवर्त नावाच्या स्थळावर बोलावलं आणि त्या ठिकाणी सुंदर मार्गदर्शन केलं. काय बोलले? नायम देहो स्वर कायम ठेवा, नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजाम. ये राजा, हे प्रजाजनांनो तुम्हाला सर्वांना सांगतो, नायम देह, हा देह भाजाम न, आम्हाला जो हा देह मिळालेला आहे ना, हा देहभाज म्हणजे धष्टपुष्ट करून कसा तरी मोठा करायचा आणि आपोआप तो मग संपून जातो, त्यासाठी आम्हाला देह मिळालेला नाही. अरे किती कष्टान कामान अर्हते, किती कष्ट करतो, किती व्याप वाढवतो, पण आजपर्यंत कोणी सुखी झालाय का? म्हणे प्रपंच करावा, संसार करावा, व्याप वाढवावा, पण परी काही परमार्थ करावा. आमची भारतीयांची परंपरा आहे की जो वयाचा पूर्वार्ध आणि वयाचा उत्तरार्ध भगवंताच्याच नामचिंतनात घातला पाहिजे. अहो किती पाप होतात त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. सगळे पाप आम्ही हाताने करतो का? काही पाप हाताने होतात, काही पायाने होतात, काही कानाने होतात, काही नाकाने होतात. नाकाने पाप होतात बरं का.